छत्रपती शिवाजी महाराज की जय. आम्ही चाललो फिरायला. भूमी म्हणते मला गाडी चालवायची, बसले गाडीमध्ये. हे बघा कशी चालवते गाडी भूमी. हे कुठे जायचं आपल्याला? पळसदरीला. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. आम्ही निघालोय पळसदरी येथे स्वामी समर्थांच्या मठामध्ये दर्शनाला. पुढे मग तिथून खोपोली येथे जायचंय गगनगिरी मठामध्ये. भूमीला गाडी चालवायचे. सोबत आहे रेणुका आणि तुमचा आवडता मित्र ऋतुराज. भूमी हे बघ अशी गाडी चालवते. चालते ना? खूप छान वातावरण असतं पावसाळ्यामध्ये. छत्रपती शिवाजी महाराज आहेत आमच्या सोबत. आपण पळसदरी मठामध्ये पोहोचलोय. हा आहे पळसदरी डॅम. सुरक्षित आहे. धबधब्याखाली आंघोळ करण्यापेक्षा इथे आपण पाण्याचा आस्वाद घेऊ शकतो. पाणी आवडतं तिला. हे मी भिजल ना इकडे. हे बघ काय, हे बघ कोण इकडे बघ. हे बघ इकडे बघ, इकडे बघ कशी चालली बघ. नाचकाम चालू आहे मोराचा. नाचकाम चालू आहे मोराचं नाचकाम. अरे गाडी निघाली आमची बाई. बरोबर वेळेत आलोय. आरती चालू आहे आतमध्ये. पळसदरी मठामध्ये स्वामी महाराजांचं दर्शन घेतलं. जेवणही झालं. आता आम्ही निघालो खोपोलीला गगनगिरी मठामध्ये. खोपोली येथील गगनगिरी मठ. काय दे येथील गगनगिरी मठ. ऋतुराज, रेणुका, सुंदर आणि स्वच्छतेची घटना. त्यामुळे भरपूर गर्दी असते. मठामध्ये भजनाचा कार्यक्रम चालू आहे. खोपोली स्टेशन पासून 1 किलोमीटर अंतरावर हा मठ आहे.
निवासाच्या मागच्या बाजूला हेलिपॅडची पण व्यवस्था आहे. खूप सुंदर असं भक्त निवास आहे. बाजूला डोंगर आहे, डोंगरावर धबधबे आहेत. मी महाराजांचं दर्शन घेते. पडी तोंड बंद ठेव ना. बेकार रे, एक एक कोण घेत. आजचा मेनू आहे चिकन. त्याकरिता वाटण चालू आहे. या प्रकारे कांदा खोबरं खरपूस भाजून घ्यायचं आहे. चिकनचा रस्सा बनवायला घेतला आहे, पण इच्छा झाली की आज चिकनचे लॉलीपॉप पण बनवायचे. त्याकरिता तयारी चालू आहे. चिकन घेतलं आहे मॅरिनेट करायला. मसाला त्यात कलर टाकलेला आहे, मिरी पावडर, कलर करता हळद, चवीपुरतं मीठ आणि थोडा सोया सॉस आणि रेड चिली सॉस आणि मेन म्हणजे आलं लसूण पेस्ट. चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. घरच्या घरी चायनीज पकोडे, रात्रीचं जेवण चिकन पकोडे.